रायगडमध्ये महायुती तुटलेली आहे। शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी भाजपची युती झाली आहे। भरत गोगावले, थोरवे, दळवी एकाकी पडलेत। रायगडमध्ये शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी करण्यात आली आहे का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रायगडमध्ये महायुती तुटलेली आहे आणि शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगडमध्ये आता शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी खेळण्यात आली आहे का, असा देखील सवाल विचारला जातो। भरत गोगावले, थोरवे, दळवी एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आलेला आहे। त्यामुळे रायगडमध्ये महायुती तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रायगडमध्ये शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी खेळण्यात आली आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्याचं चित्र आपण पाहतोय। त्यामुळे भरत गोगावले, थोरवे आणि दळवी हे एकाकी पडलेले आहेत। रायगडमध्ये शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी करण्यात आल्याचं बोललं जात आहे। महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार। जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या निवडणूक लढवण्याचं करतोय। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, महायुतीमध्ये रायगडमध्ये नेमकं काय सुरू आहे? आज जर अनिकेत तटकरेंचं स्टेटमेंट बघितलं तर त्यावरून जिल्ह्यात महायुती फुटल्याचं स्पष्ट होतंय। कारण मागच्या काही महिन्यांपासून जी भूमिका बघितली दोन्ही पक्षांची, सुनील तटकरे असतील किंवा भरत गोगावले असतील, दोघेही महायुतीची भाषा करत होते, परंतु प्रत्यक्ष पडद्यामागं काहीतरी वेगळंच चाललं होतं हे आता समोर आलेलं आहे। खरं तर ही युती फुटल्याची नांदी कर्जतमध्येच मिळाली होती। कर्जतमध्ये शिवसेनेचे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले होते आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात। त्यामुळे ही कुठेतरी नांदी होती की भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला, शिवसेना शिंदे गटाला सोबत घेणार नाही आणि भाजप बरोबर ते सामंजस्याची भूमिका घेतील, अशीच परिस्थिती आहे। पेण नगरपालिका असेल, पेण नगरपालिकेत सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। अलिबागमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजप बरोबर राहिलेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना एकाकी पाडण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी।